नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन रेसिपीमध्ये। आज आपण शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपातीपासून असा मस्त खमंग चिवडा बनवणार आहोत। याला तुकडंसुद्धा बोलतात। मस्त टेस्टी असा तयार होतो। त्यासाठी मी ह्या 3 चपात्या बारीक चुरवून घेतलेल्या आहेत। एका कढईमध्ये एक पळी तेल गरम करून घेते। तेल साधारण गरम झालं की त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे आपण तळून घेऊयात। असे खरपूस शेंगदाणे तळलेले या चिवड्यामध्ये घातले की चिवडा एकच नंबर लागतो बरं का। आता हे शेंगदाणे तळून झालेले आहेत, मी काढून घेते। शेंगदाणे तळून उरलेल्या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा घालून घेऊयात। कांदा आपल्याला यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। 8-10 कढीपत्त्याची पानं घालूयात आणि एक लाल टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घालायचा आहे। हे सगळं मस्त परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये टोमॅटो आणि कांद्याला लागेल एवढंच अगदी थोडं मीठ घालून घ्यायचं आहे, कारण चपातीमध्ये आपण आधीच मीठ घातलेलं असतं। आता अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालायचा आहे। मस्त झणझणीत असे हे तुकडे तयार होतात। हे सगळं व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालूयात। आता शेंगदाणे व्यवस्थित असे मिक्स करून झाले की आपण तयार करून घेतलेले चपातीचे तुकडे घालून घेऊयात। तुम्ही हे मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता। थोडे जाडसरच फिरवून घ्यायचे आहेत किंवा मग हाताने चुरा करून घ्या। हे घालून झाल्यानंतर आपण मस्त असं हे एकजीव करून घेऊयात। आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती असेच 7-8 मिनटं परतवून घ्यायचे आहेत। अधूनमधून तुम्ही हे परतवत मस्त खमंग करून घ्या। हे लो फ्लेमवरती परतले तर मस्त कुरकुरीत तयार होतात। हे पहा 7-8 मिनटं परतल्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून आपले हे तुकडे खाण्यासाठी तयार आहेत। धन्यवाद।